लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच महायुतीकडून परभणी लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार म्हणून रासपचे नेते महादेव जानकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। त्याआधी काही दिवसांपूर्वी जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा मेळावा परभणीमध्ये पार पडला होता। या मेळाव्यात जानकर यांनी आपण महायुती व महाविकास आघाडी या दोघांनाही प्रस्ताव दिले आहेत असं सांगितलं होतं। त्यानुसार माढा किंवा परभणी या दोनपैकी एक जागा आपण लढवणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं। पण अखेर ते महायुतीकडून परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे। खरं तर परभणीची जागा महायुतीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली होती आणि मागील लोकसभा निवडणुकीत देखील ही जागा राष्ट्रवादीकडेच होती। त्यावेळी इथं खासदार बंडू जाधव यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर हे उभे होते। तेव्हा विटेकरांनी बंडू जाधव यांना मोठी लढत दिली होती। आता यंदा ही जागा रासप या आपल्या मित्रपक्षाला देण्याचा निर्णय महायुतीने घेतला आहे। त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत महादेव जानकर यांच्या नावाची घोषणा केली। अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून त्यांना ही जागा देण्यात आली आहे। ते रासपच्या चिन्हावरच निवडणूक लढवणार आहेत। तिकडे महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा ठाकरे गटाचे विद्यमान खासदार बंडू जाधव यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे। बंडू जाधव हे 2 वेळा परभणीतून लोकसभेवर निवडून गेले आहेत। त्यामुळे आता जानकर आणि बंडू जाधव अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे। पण आता परभणीतून नेमकं कोण बाजी मारणार ते जाणून घेण्यासाठी आपल्याला या दोन्ही उमेदवारांची परभणी लोकसभा मतदारसंघातील ताकद, जमेच्या बाजू आणि त्यांच्यासमोर असलेली आव्हाने लक्षात घ्यावी लागतील। तर परभणी लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। तसंच या मतदारसंघाचा विस्तार जालन्यापर्यंत आहे। यामध्ये परभणी जिल्ह्यातील अनुक्रमे जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे। तर जालना जिल्ह्यातील परतूर आणि घनसावंगी हे 2 विधानसभा मतदारसंघ याच लोकसभा मतदारसंघात येतात। सध्याच्या घडीला जिंतूरमध्ये भाजपच्या मेघना बोर्डीकर या आमदार आहेत, तर परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचे राहुल पाटील हे आमदार आहेत। तिकडे गंगाखेडमध्ये रासपचे रत्नाकर गुट्टे हे आमदार आहेत, तर पाथरी येथून सुरेश वरपुडकर हे काँग्रेसचे आमदार आहेत। जालना जिल्ह्यात परतूरचे आमदार बबनराव लोणीकर हे भाजपचे आमदार आहेत, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेश टोपे हे जालन्यातील घनसावंगीचे आमदार आहेत। आता या सर्वांच्या ताकदीचा फायदा महादेव जानकर आणि बंडू जाधव यांना करून घ्यायचा आहे। परंतु लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असलेल्या या दोन्ही उमेदवारांची परभणी मतदारसंघात किती ताकद आहे ते जाणून घ्यावं लागेल। आधी महादेव जानकरांविषयी बोलायचं झालं तर या मतदारसंघात त्यांच्या पक्षाची ताकद मोठी आहे। परभणीमध्ये त्यांच्या 90% बूथ कमिट्या झाल्या आहेत असा दावा खुद्द जानकरांनी केला आहे। तसंच ओबीसी मतदार जास्त असल्यामुळं त्यांना नक्कीच फायदा होईल असं बोललं जातंय। शिवाय धनगर आणि ओबीसी समाजासाठी केलेला संघर्ष पाहता आपल्याला जनाधार मिळेल अशी जानकरांना अपेक्षा आहे। रत्नाकर गुट्टेंच्या रूपाने परभणी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून रासपचा आमदार 2019 साली निवडून आला आहे। शिवाय जानकरांसोबत इतरही काही स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा आहेत ज्यांची ताकद महादेव जानकरांना मिळू शकते। हे सर्व मिळून उत्तम काम करतील व मी या लोकसभा निवडणुकीत विजयी होणार असा विश्वास महादेव जानकर यांना वाटत आहे। या सर्व जानकरांच्या जमेच्या बाजू आहेत, पण त्यांच्यासमोर काही आव्हानं देखील आहेत। पहिलं म्हणजे जानकर हे प्रामुख्याने ओबीसींचे नेते किंवा धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात, पण जात केंद्रित राजकारणामुळे मराठा समाजातील मतदार त्यांच्यापासून दूर जाऊ शकतात। शिवाय महादेव जानकरांवर आयात उमेदवार म्हणून शिक्का आहे। आपल्यावरील हा शिक्का ते विजयी होऊन पुसतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता संजय जाधव अर्थात बंडू जाधव यांची परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये किती ताकद आहे ते पाहूयात। वास्तविक परभणी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो। केवळ एक अपवाद वगळता नेहमी शिवसेनेचाच खासदार परभणीमधून लोकसभेत निवडून गेला आहे। सलग 2 वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आणि शिवसेनेचे निष्ठावंत म्हणून ज्यांची ओळख आहे असे परभणीचे विद्यमान खासदार बंडू जाधव हे आता आपल्या विजयाची हॅट्रिक मारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। परभणी लोकसभा मतदारसंघात बंडू जाधव यांचा दांडगा जनसंपर्क आहे। याशिवाय शिवसेनेच्या पक्षफुटीनंतर महाराष्ट्रात जी काही राजकीय समीकरणं बदलली त्यांचा परिणाम या मतदारसंघात नक्कीच पाहायला मिळेल। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी की आतापर्यंत ज्या नेत्याने शिवसेनेशी बंडखोरी केली आहे त्यांना परभणीकरांनी कधीच साथ दिली नाही। त्यामुळे सहानुभूती म्हणून शिवसैनिक बंडू जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील व पुन्हा एकदा विजयाचा गुलाल उधळतील असं बोललं जातंय। पण असं असलं तरीही त्यांची सुद्धा लढाई वाढते तितकी नक्कीच सोपी नाही। तर खासदार बंडू जाधव यांच्यासमोर देखील काही आव्हानं आहेत। परभणी जिल्ह्यात अनेक दिवसापासून रस्त्याच्या अवस्था अत्यंत बिकट आहेत। एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रश्न तर दुसरीकडे दिवसेंदिवस तरुणांमध्ये वाढत जाणारी बेरोजगारी।
आता हे प्रश्न येणाऱ्या काळात सुटतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण या निवडणुकीत परभणीत नेमकं कोण बाजी मारणार, बंडू जाधव की महादेव जानकर, ते कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.